साईनाथ महाराज की जय. साईबाबांना जशा पूर्वीच्या गोष्टी कळत त्याप्रमाणे हल्ली कुठे काय चाललंय व पुढे काय होणार आहे हेही कळत असे. अशा सिद्ध पुरुषाला त्रिकालज्ञानी असं म्हणतात. अशाच काही गोष्टी बाबांच्या जीवनामध्ये घडलेल्या आपल्याला दिसतात की एक दिवस एक बाई त्यांच्या इथे आली. ती बाई त्यांचं मनपूर्वक भक्ती करत असे आणि दर्शनासाठी आले आणि बाबांनी तिच्या मस्तकावरनं जेव्हा ती नमस्कार करायला वाकली त्यावेळेला तिच्या मस्तकावरनं बाबांनी हात फिरवला आणि बाबा म्हणाले की आई आपलं डोकं लई दुखतंय नाही का. आणि बाईने डोकं वर करून म्हणाली की बाबा या घडीपर्यंत माझं डोकं हे दुखत होतं पण आता मुळीच दुखत नाही. बाबा म्हणाले आता यापुढे कधी दुखायचं पण नाही बरं. खरोखर त्या बाईचं डोकं यापूर्वी सतत 6 वर्ष दुखत होतं पण ते बाबांनी बरे करावे या हेतूनी मात्र ती शिर्डीत आली नव्हती. तरीसुद्धा बाबांनी ते ओळखलं आणि आपला वरदहस्त तिच्या मस्तकावर ठेवला आणि ते दुःख कायमचं पळालं. बरं झालं. ती बाई आपल्या घरी बाबांना दिवसातून 3दा नैवेद्य दाखवत असे. बाबा म्हणाले आई मला तुम्ही रोज 3 वेळा जेवायला घालता मग त्यामुळे मला जेवायला यावं लागतं. असं म्हणून तिच्या घरच्या आणि घरातील मंडळींच्या सगळ्या खाणाखुणा बाबांनी नेमक्या सांगितल्या आणि तेव्हा लोकांना असं समजलं की खरंच साईबाबा त्या बाईंकडे दररोज भोजनासाठी 3 वेळा येतात. साईनाथ प्रसन्न.